मुंबई अहमदाबाद महामार्गावर 5.5 करोडची लूट करण्यात आली होती आणि या प्रकरणी 4 जणांना अटक केलेली आहे। अंगडिया व्यापाऱ्याची ही कॅश होती आणि मुंबई अहमदाबाद महामार्गावरून ही जाणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती आणि त्यांनी नकली पोलीस बसल्याचा बनाव आखला आणि ही जी कॅश आहे लंपास केली। अखेर क्राइम युनिट ब्रांच 3 ने ही कारवाई करत 4 जणांना ताब्यात अटक केलेली आहे आणि यातील एक जण जो आहे अंगडियाचा प्रमुख आहे। नकली पोलीस बनून आले होते आणि महामार्गावर जाणाऱ्या अंगडियाची गाडी त्यांनी अडवली आणि गाडीतले 5.5 करोडची कॅश जी आहे जप्त केली होती। मुंबईच्या काळबादेवी येथे राहणारा श्रवण ठाकूर हे अंगडिया चालक बाबू स्वामी आणि अक्षय ठाकूर हे 4 चाकी गाडीने गुजरातला निघाले होते। रात्री 9च्या सुमारास डोळ्यावर झोप असल्याने त्यांनी विरारच्या खानिवडे टोल नाक्याजवळ येऊन गाडी तोंड धुण्यासाठी थांबवली। याच दरम्यान त्यांच्या मागून आलेल्या एका वाहनातून 5 जण उतरले आणि त्यांनी आपली ओळख पोलीस असल्याचं दाखवलं आणि वाहनात असलेली रोकडी चौकशी केली असता त्याने जे अंगडिया चालक बाबू स्वामी आणि अक्षय ठाकूर यांनी आपल्या वाहनात बसलेले असून फिर्यादी यांच्याकडे रोकड असलेली बॅग मोबाईल फोन काढून घेतला आणि काही अंतरावर त्यांना सोडून दिले। या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। फसवणुकीचा आणि तोतियागिरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि या तपासामध्ये अंगडियाचा चालक देखील अरेस्ट आहे आणि याच्यासह 4 जण अरेस्ट आहे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा 3च्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। या 3 जणांना सध्या सुरुवातीला अटक केलं होतं आणि याच्यानुसार जे आहे की पोलिसांनी जी रोकड नेमकी कुठून आली कशा प्रकारे आहे याचा तपास आता पोलीस संपूर्ण प्रकारे करतात। अंगडिया चालक म्हणजे जे आहे पैसे हवालाच्या माध्यमातून या ठिकाणाहून त्या ठिकाणी करतात असे अंगडिया चालक आहेत। वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर अंगडिया चालकांचा जो आहे धंदा सध्या तेजीला आहे आणि त्यातूनच ही अशा प्रकारची कॅश घेऊन जात असल्याची माहिती ह्या ड्रायव्हरच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचली।